मित्रांनो, आपण फायनली आलेलो आहे तिरुपती बालाजी. हे बघा इकडे पाठीमागे व्ह्यू बघू शकता. मित्र, मी रामचंद्र गेले. आत्ता रात्रीची वाजलेत 12. आम्ही दोघं चाललोय तिरुपती बालाजी टेम्पल बघायला. पाऊस पडतोय, छत्री एकच आहे. बघू आता दोघांचं कसं. दोघं चाललोय. 12 वाजलेत आत्ताचे. पूर्ण रात्रभर फिरायचा विचार आहे, कारण की आता दर्शन तर होणार नाही, कारण की तिकीट काढायला बुकिंग केली तर 3 महिने लागतात ना. हो, 3 महिने लागतात. आणि जर असं ह्यानी गेलो बिना तिकीटचा, विदाऊट तिकीट, तर 18 तास ह्याच्यात जातात लाईनीमध्ये. त्यामुळे काय, आम्ही बाहेरूनच फिरून येऊ. जमल तितका होईल तेवढा दाखवू तो ब्लॉगमध्ये. मित्रांनो, पाऊस खूप पडतोय. ह्यांना सांगितलं दिवसाचा जाऊ, तर मला म्हणतात नाही रात्रीचाच जाऊ आपण. रात्रीचा आता झोप उडवली माझी. मला झोपू दे बोललो, अर्धा तास पण झोपू दिला नाही. तू चल 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 करून करून मला घेऊन आलेत. पाऊस खूप पडतोय आणि एकच छत्री आहे. छत्री पण आणायला सांगितली, छत्री पण घेऊन नाही आलेली आहे. मला काहीतरी लाईट बनव. कसलं पटांगण झालं. भिजताव तुम्ही, मी नाही भिजवत आहे. तुम्हाला सांगितले छत्री घेऊन ये मुंबईवरून. इकडं पावसाला चालू आहे. माणसानं माझं एक ऐकलं नाही. आता आलोय तिरुपती बस स्टँड. या लालवाल्या बस जातात तिरुपती साईड. या माणसानं सांगितलं मी छत्री घेऊन ये, इकडं पावसाला चाललो आहे. नोव्हेंबर डिसेंबर पावसाला चालू असतो. तिरुपती बस स्टँड आहे, खूप मोठं आहे. इकडं पाठी बस लागलेल्या आहेत सगळ्या. त्या साईडला जातात, चेन्नई साईड, वेल्लोर, म्हणजे तमिळनाडू साईडला जातात. आता आलो आपण आंध्र प्रदेश, AP. आत्ता बसलोय बस स्टँडला, 1 तास झाला. ह्या माणसानं काही सर्च केला नाही, रिसर्च केला नाही, घेऊन आलाय, बसलाय. आता मला वाटतं इथं 3च्या नंतर बस सुटतात. आधीच बस स्टँडला घेऊन आला. बघा इकडे हा माणूस काम नव्हतं तर घेऊन आला. आधीच शोध लावला, 2 तासांनी शोध लावला. आधीच घेऊन आले, 2 तास बसवलं बस स्टँडला. आणि आता एक बस फक्त सापडली जाण्यासाठी. 1:30 वाजता. 1:30 वाजता सुटेल तरी. हे असे पुणेकरांना विश्वास नको ठेवायला. बेल खातोय. गाडी खूप वेळ थांबली इथे. अरे मोबाईल आत्ता कुठे गाडी चालू झाली. 15-20 मिनटं गाडी थांबली. आम्ही भेल वगैरे खाल्ली. आत्ता गाडी चालू आली. चेकिंग होईल पुढं. पाठीमागे फुल चेकिंग झाली. बस वगैरे, बॅग वगैरे फुल चेकिंग झाली सगळ्यांची. आत्ता बसमधून उतरलोय दोघं. थंडी खूप लागते इकडं, गार वातावरण आहे. काय बोलू शकता काय त्याच्यावरून? कुठला आहे चहा प्यायला? पण आता कुठे चहा भेटेल आपल्याला? चहा मला काय माहित. तिरुपती का म्हणते? तिरुपती परत रिटर्न चालले गाडी. गाड्या परत रिटर्न इथून जातात, परत इथंच यायचे आपल्याला. मार्केटमध्ये आलो वाटतं. गोवर्धन नाव दिसलं तर हा माणूस इतका खुश झाला की याचं नाव आहे म्हणून खुशी आली. खुशी चेहरा हसू आला. गाडी नाव वाचण्यासाठी थांबला गेला. हा ड्रेस घ्यायचा आहे ना? कसला ड्रेस? नाही, ड्रेस कशाला? मार्केटमध्ये आलोय, फिरतोय. मंदिर इकडूनच चालू आहे. चहा कुठं? ओके, चहा पास. हे चहा पाचतात आपल्याला बोलतायत.
माझ्यापासून मी सगळं खायला दिलं. आता फक्त चहा आली तर चहा पाचताय. हुशार नाही आहे. माझ्यापासून मॅप पण शोधत नाहीत काही नाही. थंड भाजा मित्रांनो, आत्ता आपण फायनली कुठं पोचलोय बघा. तिरुपती बालाजी टेम्पल, आंध्र प्रदेश. इकडून वरतून फोटो काढू शकतो. आतमध्ये मोबाईल परमिशन नाही तिकडं. आणि आपण 8 तास लाईनीत जातात म्हणून काय आतमध्ये जायच नाही. हा बघा इकडं पुरा मंदिर. थोडा आता पाऊस चालू आहे ना, तर पाऊस पडतोय. हा माणूस म्हणतोय पाऊस पडतोय काय करायचा. मी बोललो फोटो तरी काढा नाही तर घरी चाला. तो म्हणतोय नाही नाही नाही. आणि नुसतं पूर्ण स्नॅप करता. स्नॅप चालेल. एकदम चांगला असा व्ह्यू आलाय मस्तपैकी. तिथून वरतून फोटो काढणार आहोत. जाऊन देतील का माहित नाही, काढू शकतो. इकडं पाठी मंदिर वगैरे. आणखीन काय बघू मॅपवर काय बघण्यासारखं आहे. हे बघा पाऊस बघा किती पडतोय. हे इकडं बघा फुल पाऊस आहे. हा मान कालपासून खूप पाऊस पडतो इकडे. जर तुम्हाला यायचं असेल तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कधी तिकडे तमिळनाडू या साईडला फिरायला येऊ नका. कारण की ह्या टायमाला इकडं पाऊस खूप पडतो. पावसाला चालू होतो. इकडं माणसं सगळी झोपलेली आहेत. मित्रांनो, आपण फायनली आलेलो आहे तिरुपती बालाजी. हे बघा इकडे पाठीमागे व्ह्यू बघू शकता. पाऊस खूप आहे. आल्यापासून पाऊसच पडतो. इथं दीपोत्सव असतो पण काय पावसामुळे होत नाही. इकडे झोपण्याची व्यवस्था वगैरे आहे. आतमध्ये खूप लाईन मोठी आहे त्यामुळे काय आपण जायचं नाही आतमध्ये. पाऊस पण खूप आहे. मग पुरा मोबाईल भिजला आहे. त्यांचा माणूस तिथं उभा राहिलाय थंडीत गारठला. पाऊस खूप पडतोय. आजपासून कालपासून पाऊस पडतोय. म्हणून नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये जर तमिळनाडू या साईडला जर फिरायचं असतं, आंध्र प्रदेश तमिळनाडू, तर पावसाळ्याच्या टायमात यायचं नाही. भारी बघा कसं दिसतं वाटतं तिरुपती मंदिर. तिरुपती मंदिर हे एक्झिट पॉइंट आहे. सगळी बाहेर येतात आणि आम्ही बसतो इथून आतमध्ये जायचं आणि माझ्या गर्दी नाही आहे हे म्हणतायत. तो म्हणतो नॉर्मल असले तर 4 तास लागतील बाहेर यायला आणि गर्दी असली तर जास्त टाइम लागेल. तुम्ही कामाच्या नुसार आलेला आहे माणूस. आपल्याला परत इथून आता कामाला जायचे आहे. इथून हा सुवर्ण मंदिर दिसतोय मेन. आता आमचं सगळं झालं फिरून. ह्या माणसाला काय फोटो काढले नाहीत का काय केलं नाही. कारण की पाऊस पडायला लागला तर थंडी लागायला लागली तर बोलतोय जाऊन दे बाद झालं आता ह्याच्या पुढे नको म्हणतोय. आता झालं आता शेवटचं. आता इथून तिकडे चप्पल ठेवली ती घेऊन चाललो आम्ही बाहेर. आता फक्त ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. मी ब्लॉगला हे टाकेल
आणि चेन्नईवरून तिकडून आलोय इकडं, तो ब्लॉग वेगळा टाकेल. हे साहेब आहेत ते बोलतात मला हा वेगळा ब्लॉग सेपरेट पाहिजे.